ब्राह्मण, तांब्या, परिभांड, घंटा, धूप, दीप आणि नैवेद्य, विविध प्रकारची फुलं आणि बिल्वपत्र. प्रकाश गुरुजी आमच्या सोबत आहेत आणि आम्ही पूजेची तयारीही इथे केलेली आहे. प्रकाश गुरुजी जे आज कामावर गेले आहेत किंवा ज्यांना आज वेळ मिळत नाही आहे मंदिरात जाण्यासाठी कुठच्याही कारणाअभावी, त्यांना पूजा मिस करायची नाही आहे, पण घरी बसल्या बसल्या सोप्या पद्धतीने कशा प्रकारे ही पूजा साकार करता येईल सांगा. त्याच्यासाठी लागणारे साहित्य काय असतील तेही सांगा. आज महाशिवरात्री उत्सव. आपण सर्व मंडळी बरीच कुठल्याही मंदिरामध्ये, देवालयामध्ये आपलं सर्व साहित्य घेऊन भगवंताच्या चरणाकडे देवाची सेवा करण्यासाठी उद्युक्त झालेला आहात. पण काही लोकांना काही कारणास्तव मंदिरात जाता येत नाही. अडचणीमुळे घरात राहावं लागतं आणि त्याच वेळेला मनामध्ये आपल्या इच्छा निर्माण होते, अरे आज आपलं सगळं राहिलं, मंदिरात जाता आलं नाही, आपण काय करावं. मग अशा वेळी आज शिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्तानं जी मंडळी घरी आहेत, आता असाल, दुपारी असाल, संध्याकाळी असाल, रात्री असाल, जेव्हा तुम्ही आपल्या घरामध्ये असाल त्यावेळी चिंता करू नका. त्याला जास्त काहीही लागत नाही. भगवंताला तुम्ही नुसतं गंगाजल अर्पण केलं तरी ते त्याला प्रिय आहे. मग अशा वेळी आपण करायचं काय. ब्राह्मण नाही, आपण एकटेच आहोत, काय करू शकतो. तर तुम्ही खूप काही करू शकता. अरे वा, खूप काही करू शकता. इतकंच नव्हे तर भगवंताची एक छोटीशी प्रतिमा जी तुमच्याकडे असेल ती तुम्ही घ्या. फोटो असेल फोटो घ्या, एखादं लिंग असेल लिंग घ्या. आम्ही इथे छोटंसं शिवलिंग ठेवलंय आणि घरी स्वस्थ चित्तानं एक सुंदर असं आसन त्या भगवंताला त्या ठिकाणी आसनस्थ करा. त्यानंतर आपल्याजवळ गंगोजल आहे, गंगाजल आहे, गंगोदक आहे, आपलं नित्य नियमाचं पाणी ते जवळ घ्या. गंध आपल्याकडे असतोच, तेही घ्या. पुष्प, फुलं, बेल, तुळशी, दुर्वा हे सगळं तुमच्याकडे आहे, ते तुम्ही आपल्या जवळ ठेवा. देवाला एखादा फलाचा नैवेद्य, केळ्याचा नैवेद्य, जे काही तुम्हाला शक्य असेल ते असं तुमच्या जवळ ठेवा. मांडणी करा. शक्य झालं तर पाटाच्या जवळ सुंदरशी रांगोळी काढा, शक्य झाली तर. नसेल तर एक निरांजन भगवंताच्या चरणाकडे ठेवा. दूध असलं तर दूध घ्या जवळ. झालं पूजेची सगळी तयारी. एकदम सोप्या पद्धती. एकदम सोप्या पद्धती. बसा, आसनस्थ व्हा. प्रथम आपण गणपतीचं स्मरण करा. गणपतीच्या स्मरणासाठी काहीही लागत नाही. त्या अगोदर तुम्ही 24 नावं, तुमची चिंता असेल मनामध्ये, केशवाय नमः, नारायणाय नमः नका म्हणू, श्रीकृष्णाय नमः असं म्हणा, किंवा केशवाय नमः 24 वेळा म्हणा. जे तुम्हाला नामस्मरणाला, विष्णूचं स्मरण प्रथम आहे त्या गणपती स्मरणाच्या अगोदरचं, ते तुम्ही म्हणा. गणपती स्मरण करा. गणपतीचं चिंतन केलं तरी चालेल. हे केल्यानंतर तुम्ही आज ज्याची पूजा करणार आहात त्या भगवंताच्या चरणाकडे आसनस्थ व्हा. आसनस्थ होऊन त्याच्याकडे तन्मयतेनं, आत्मीयतेनं आणि तुमचं नेत्र भगवंताच्या चरणाकडे, पादुकाकडे लीन करा आणि भगवंताला आवाहन करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. झालं. भगवंत या ठिकाणी आसनस्थ झाले. तुमच्या हाकेला त्याने ओ दिला. स्थानापन्न झाले भगवंत. नंदीश्वराला घेऊन आपल्या जवळ आले. तुम्ही आसनस्थ आहात.
आसनस्थ असताना या सगळ्या गोष्टीमध्ये या भगवंताच्या चरणी पहिलं काय अर्पण करणार? पूजेची सुरुवात कशी करावी? हा अगदी सोपी आहे. गंगाजल याच गोष्टीसाठी आहे की आपल्याकडे जो पेला असतो तो पेला घ्या, पळीमध्ये पाणी घ्या. तुम्ही सांगत जा, मी करते. पळीमध्ये पाणी घ्या आणि पहिलं भवानी शंकराला, नंदीश्वराला एक एक पळीभर पाणी घाला. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. शंकराच्या पिंडीवर गंगोदक जलाभिषेक आपण केला. दूध असलं तर घ्या, नसलं तरी चालेल. आता मूर्तीला स्वच्छ पुसा. सांब सदाशिवाला आंघोळ घातली, नंदीश्वराला आंघोळ घातली. नंदीश्वराला समोर ठेवा. हे तामण घ्यायचंय, त्यात थोडे तांदूळही आम्ही टाकलेत. अक्षता आसनासाठी टाकले. अक्षता ह्या कशासाठी टाकायच्या? अक्षत त्यांना आसन म्हणून आहे. आसन. बेलाचं पान घ्या, त्याच्यावर चालेल. आपण एखादं बेलाचं पान असलं तर त्याच्याकडे आसनासाठी ठेवा. भवानी शंकर सांब सदाशिवाना त्या ठिकाणी आसनस्थ करा. सांब सदाशिव मृत्युंजय महारुद्रा आसनस्थ व्हा. आता पंचोपचार पूजा आहे. गंध लावा. ओम नमः शिवाय विलेपनार्थे चंदनम. ओम नमः शिवाय पूजार्थे श्वेत पुष्पम. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय. हळद आणि कुंकू पुष्पाने व्हायचं. पार्वती म्हणजे कुठे? प्रकृती पुरुष आहे. भगवंत प्रकृती पुरुष आहे. त्याच्यावर हळद शिवलग्न केलं जातं. मग तिला आपण पार्वतीला हळद आणि कुंकू अर्पण केलं. आता आपल्याला यथाशक्ती बिल्वपत्र समर्पण करायचं आहे. तेव्हा ओम नमः शिवाय या महामंत्रानं आपण भगवंताच्या चरणी बिल्वपत्र समर्पण करूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता आपल्याला धूप आणि दीप हे दाखवायचे. धूपम दर्शयामि. ओम नमः शिवाय. धूपम समर्पयामि. शिवाय. ओम शिवाय. दीपम समर्पयामि. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दीपम समर्पयामि. आता हा उपवास शंकराचा हा नक्त उपवास म्हणजे निराहार असा उपवास केला जातो. आज उपवासाची जी सर्व साहित्य आहे त्याच्यामध्ये कोण साबू तांदूळ त्याचा उपवासाला उपयोग करतात. काही फलाहार करतात. अनेक प्रकारानं उपवासाची तळलेल्याही गोष्टी खातात. हो नाही काही जण काही नाही. परंतु उपवासाला ते उपवासाला वर्ज्य आहे. उपवासाला फक्त फलं आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी दूध आपण दूध घेतलं तरी चालते. पण निराहार म्हणजे पाणी. पाण्याशिवायचा उपवास भगवंत शंकरांना अत्यंत प्रिय आहे म्हणून तो निराहार केला जातो. बहुतेक लोक ते करतात. पण ज्यांना हा शक्य नसेल त्यांनी
साध्या पद्धतीचा उपवास करावा. निदान आहार न करता काहीच निदान नाही खायचं. निदान या दिवशी आपण शक्यतो तांदूळ भात वर्ज करावा. एकदम कडक उपवास करायचा असेल तर फळ देखील खायचं नाही. नाही, फळं खायला काही म्हणजे काही पूर्ण कडक उपवास कडक करायचा असेल हो, तर. हो. पण सर्वसाधारणपणे साध्या पद्धतीनं आपण हं. ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करावी. काहीच शक्य झालं नाही तर केळी खावीत, काही फळं आपण भगवंताला जी समर्पण करतो ती खावीत आणि भगवंताचं नामस्मरण. आज सगळ्यात महत्त्वाला भगवंताला प्रिय जे आहे ते नामस्मरण. तुम्ही भगवंताच्या चरणाकडे जी काही 5-10 मिनटं या ठिकाणी खर्च करता आहात त्यामध्ये नामानं त्याला अभिषेक करा. नामाचा अभिषेक त्याला अत्यंत प्रिय आहे, लक्षात घ्या. नामाच्या अभिषेकासारखं दुसरं काहीही नाही. त्याला खूप आनंद होतो, तो तुम्हाला जवळ करतो आणि तो इतका जवळ तुमचा होतो की तुम्हाला तो तुमच्या जवळ आलेला सुद्धा कळत नाही. नक्कीच. काही वेळा लोक उपवास तर करतात पण बाहेर जाऊन हॉटेलमध्ये उपवासाचं खातात, अन्न ग्रहण करतात, शिवीगाळही करतात, भांडणं करतात, रागवतात, चिडतात. पण माझ्या माहितीतनं जेव्हा तुम्ही एखाद्या प्रकारचा उपवास करता तेव्हा मौन व्रत पण साधलं पाहिजे, असंही आहे का? एक गोष्ट खरी आहे की तुम्हाला जर नामजपामध्ये तल्लीन व्हायचं असेल, नामाचा आनंद भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला हवा असेल आणि नामातून तुमच्या जीवनाचा उद्धार तुम्हाला करायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्याच पाहिजेत. अपशब्द बोलणं, अर्वाच्य बोलणं, कठोर बोलणं आणि त्याहीपेक्षा थोडंसं नाही म्हटलं तरी ज्याच्यामुळे तामसी शक्ती निर्माण होते असं खाणं, हे सगळं वर्जच करायला. जर तुम्हाला त्याच्यामध्ये आत्मीयता, तल्लीनता आणि साधनेमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड होऊ नये असं वाटत असेल तर ह्या शिवरात्रीच्या दिवशी तरी निदान तुम्ही ह्या गोष्टी कराव्या, जेणेकरून तुमच्या कुटुंबाचा आनंद, तुमच्या कुलाचारामध्ये सर्व कुटुंबियांना मिळणारा आनंद, तुमचा नामाचा आनंद आणि भवानी शंकर सांब सदाशिव भोला यांचं दर्शन झालं नाही तरी चालेल, पण मनामध्ये, आत्म्यामध्ये तो कुठेतरी तुमच्या राहावा, जेणेकरून हाक मारता क्षणी तुमच्या समोर, तुमच्या अगोदर तो उभा राहावा. अशी या शिवरात्रीच्या निमित्तानं आपण ही अशा पद्धतीची सेवा घरी बसून जरी केली तरी ती तुमच्याकडे देवालयामध्ये पोहोचेल. तरी ती तुमची ज्या ज्या ठिकाणी ही श्रद्धास्थानं आहे, जिथून ह्या सर्व प्रकारच्या आपल्याला भगवंतांच्या अरेंजमेंट, काय म्हणतात त्याला, माझ्याकडे आता पटकन मला शब्द येत व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी, ती तुम्हाला सहज प्राप्त होतात आणि त्या अनुसंधानाच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्याची गोडी निर्माण होते, आवड निर्माण होते, चांगलं करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. तामसी वृत्तीचा या ठिकाणी आज शिवरात्रीच्या निमित्तानं आपण जर स्वीकार केला भगवंताच्या नामस्मरणाचा तर तामसी शक्ती कुठच्या कुठे नाहीशी होती, खूप आनंद मिळतो. आता प्रश्न असा आहे, आपण मोठमोठ्या मंदिरामध्ये जातो आणि मोठमोठ्या मंदिरामध्ये अनेक प्रकारची हॉटेल आहेत, अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ तिथे आहे. आपल्या डोळ्याला ते आवाहन करतात, या माझ्याकडे बसा असं म्हणतात. पण मला रागावू नका, मी त्यांच्या कोणाच्या विरुद्ध नाही आहे, ते खाऊ नये अशा मताचा मी नाही आहे. परंतु एक गोष्ट तुम्ही स्वीकारा, तुम्हाला भगवंताच्या जवळ जायचं असेल तर निदान हा सोहळा संपन्न होईपर्यंत तरी तुमच्या जिभेला आवर घाला. तुम्ही त्या ठिकाणी भगवंतासाठी आलेला आहात, भगवंत तुम्हाला जवळ व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर निदान हा सर्व सोहळा संपन्न होऊ द्या, तो आनंद सगळा घ्या भगवंताचा. आणि त्यावेळी तो
जे काही तळलेलं भाजलेलं किंवा अन्य काही खाण्याची जी काही जिभेचे चोचले आहेत आपल्या, थोडे थोडे थांबवा, त्या वेळापुरते तरी थांबवा. नैवेद्य दाखवूया दुधाचा आणि फळांचा हा. आणि आरती करूया, शंकराची आरती. आपण आरती करूया. लावण्य सुंदर मस्तकी गळा ते पुण्याचं निर्मळ हे गळा. जय देव जय देव जय शिवशंकरा. आरती ओवाळून तुझं कर्पूर गौरा. जय देव जय देव. देवी गंज सागर मंथन पैकेले. रामाजी अवधीत हर हर देव धरे. देवासुर कोणी त्रासन केले. नीलकंठ नाव प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय शिवशंकरा. आरती ओवाळून तुझं कर्पूर गौरा. जय देव जय देव. घालील लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगन आनंदे पूजित भावे ओवाळीन म्हणे नमः. त्वमेव माता पिता त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देवदेव. कायेन वाचा मनःशुद्ध ठेवा. बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा. करोमि यद्यत् सकलं परस्मै शिवाय समर्पयेत तो. भवानी शंकर सांब सदा शिव देवताभ्यो नमः. प्रदक्षिणान् मंत्रपुष्पं समर्पयामि नमस्करोमि. अशा प्रकारे आपण घरी बसल्या बसल्या भगवंतांना साष्टांग नमस्कार करा. भगवंताच्या चरणाकडे काहीही मागू नका. हेची दान देगा तुझा विसर न व्हावा, एवढंच मागा. हात आपले अपुरे आहेत, तो भरभरून देतो. न मागता तो तुम्हाला सगळं देईल. फक्त उत्तम प्रकारची सेवा मनानं तन्मयतेनं भगवंताच्या चरणी करा. हीच आज शिवरात्रीच्या उत्सवाच्या निमित्तानं आपणा सर्वांना प्रार्थना. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम शांति शांति शांति. हर हर महादेव. हर हर महादेव.